गावाबाहेर राहणारे रहिवासी गणपती उत्सव जवळ येताच त्यांना ओढ लागते ती घरी परत येण्याची, म्हणजेच आपल्या गावाकडे परत येण्याची। कारण गावाकडच्या गणेशोत्सवाची मजा ही वेगळीच असते। कारण गावाकडे आजही जुन्या प्रथे परंपरेनुसार गणेशोत्सव हा साजरा केला जातो। प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन एकत्रितपणे आरती घेणे ही एक गावाकडची प्रथा आहे। गणपती ही एक संघटनेची देवता आहे। ऋग्वेदात ब्रह्मस्पती देवतेची स्तुती केलेली आहे। तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे। पुढे पुराण काळात या देवतेचा विकास होऊन त्याला गणपती हे रूप प्राप्त झाले असे म्हटले जाते। भाद्रपद शुक्ल प्रतिपदेपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो। भारतात आणि विदेशात ही लोक आपापल्या परंपरेनुसार गणपतीची माहिती घेऊन 1.5 दिवस ते 11 दिवसांपर्यंत त्याची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात। आपल्याकडे कोणताही कार्य करण्यापूर्वी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते, कारण गणपती हा विघ्नहर्ता आहे। विघ्नहर्ता म्हणजेच संकटांचं हरण करणारा, म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते। लोकमान्य टिळकांनी 1894 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती। त्यांना एकत्र आणण्यासाठी व विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती। भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला। गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव या प्रसंगाचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज निर्माण करण्याचा प्रयत्न केला। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव। हे साई विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे भरतात पाण्यामध्ये। सागर सारा उचलून हसतय तिकडे तेजातला चालू ठेवून पाण्याची करायला विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे भरतात पाण्यामध्ये। सागर सारा उचलून हसतय पाण्याची मनामध्ये। विश्वास माझा भरवसा तू माझा सर्व जगाचा गणपती तू। विश्वास माझा भरवसा तू माझा सर्व जगाचा गणपती तू। मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा गणपती तू। मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा गणपती तू। मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा गणपती तू। मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा गणपती तू।
Yeah, I'm waiting for the